गाईज वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत ऑफिस ॲटोमेशन टूल या चॅप्टरमधील लास्ट पॉईंट फाईल अँड रेकॉर्ड्स अँड फाईल ऑर्गनायझेशन. फर्स्ट अभ्यासणार आहोत आपण फाईल म्हणजे त्याला मराठीमध्ये धारिका असं म्हटलं जातं की जे आपले डॉक्युमेंट आहे ते एका ठिकाणी संग्रहित करून ठेवणे याला फाईल असं म्हटलं जातं. तर बघा, जे काही आपल्याकडे संबंधित रेकॉर्ड असतील त्याचा जो काही संग्रह आहे त्याला फाईल असं म्हणतात. बघा, साधारणतः फाईल म्हणजे संबंधित रेकॉर्डचा जो संग्रह आहे जो डिस्कवर संग्रहित केला जातो त्याला फाईल असं म्हटलं जातं. डेफिनेशन ऑफ फाईल इज अ स्ट्रक्चर कलेक्शन ऑफ डेटा, a collection of record related to an object of interest. For example, file of temperature or file of student. बघा की जे काही कलेक्शन आहे किंवा संग्रह आहे रेकॉर्डचा त्याला आपण फाईल असं म्हणत असतो. तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ज्या स्टुडंटची ज्या काही फाईल असतात त्याचा रेकॉर्ड आपण करून ठेवलेलं असतं किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कोणकोणते पेशंट त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सेपरेट त्या ठिकाणी फाईल केलेल्या असतात. त्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं, त्याला फाईल असं म्हटलं जातं. आहे रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड मीन्स field is an item of stored data that relate to a single entity. The organization of data in the record is usually prescribed by the programming language that define the record organization and or by the application that process it. तर रेकॉर्ड म्हणजे काय? तर बघा की जे काही फील्ड आहे त्याचं कलेक्शन किंवा त्याचा जो संग्रह आहे त्याला रेकॉर्ड असं म्हटलं जातं. फील्ड म्हणजे काय की जे काही आपण डेटा स्टोअर करून ठेवलेला आहे त्याला फील्ड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर बघा, रेकॉर्ड म्हणजे फील्डचा संग्रहण म्हणता येईल. सामान्यतः रेकॉर्ड निश्चित लांबीचे किंवा चल लांबीचे त्या ठिकाणी असू शकतात. तर नेक्स्ट पॉईंट आहे फाईल ऑर्गनायझेशन ही एक अशी श्रेणी आहे की जी बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवता येते. आपल्याकडील जो काही डेटा आहे तो डेटा एका लॉजिकल रिलेशनशिपमध्ये म्हणजेच फाईलमध्ये व्यवस्थापित करणं म्हणजे फाईल ऑर्गनायझेशन म्हणता येईल. तर फाईल ऑर्गनायझेशन हे एक भौतिक फाईल असेल किंवा लॉजिकल फाईल असेल अशा स्वरूपाच्या त्या ठिकाणी असू शकतात. तर बघा, भौतिकल फाईल म्हणजेच आपण त्याला फिजिकल फाईल असं म्हणू शकतो. तर फिजिकल फाईल ही एक भौतिक एकक असते, जसे की बघा चुंबकीय टेप असेल किंवा आपण त्याला मॅग्नेटिक टेप असेल किंवा मॅग्नेटिक डिस्क असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर बघा, लॉजिकल फाईल विशिष्ट हेतूंसाठी किंवा रेकॉर्डचा जो काही संपूर्ण संच आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. यात फिजिकल फाईलचा त्या ठिकाणी काही भाग आढळून आलेला आपल्याला दिसून येतो. नंतर त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. फाईल ऑर्गनायझेशन रेफर टू द वे रेकॉर्ड आर फिजिकली अरेंज ऑन अ स्टोरेज डिव्हाइस. फाईल ऑर्गनायझेशन रेफर टू द अरेंजमेंट ऑफ रेकॉर्ड विदिन अ डेटाबेस. आणि सेकंड त्याची व्याख्या आहे, फाईल ऑर्गनायझेशन रेफर टू द लॉजिकल रिलेशनशिप अमंग द various record that constitute the file, particularly with respect of the means of identification and access to any specific record. File structure refer to the format of the label and data blocks and of any logical record control information. तर बघा, फाईल ऑर्गनायझेशन म्हणजेच काय की आपल्याकडील जो काही डेटा आहे तो एका लॉजिकल रिलेशनशिपमध्ये फाईलमध्ये व्यवस्थापित करणं म्हणजे फाईल ऑर्गनायझेशन होय. आपल्याला त्याचे काही उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह सांगता येईल. बघा, फाईल ऑर्गनायझेशनचं मेन ऑब्जेक्ट काय आहे की फाईलची निर्मिती करणं आणि ज्या फाईल आहे त्यांची देखभाल करून त्या सुलभ पद्धतीनं ठेवणं हे असतं. त्याच पद्धतीने माहितीचं स्टोरेज करणं असेल किंवा त्याचा पुनर्वापरासाठी एक कार्यक्षम साधन म्हणून बघणं हे त्याचं आपल्याला उद्दिष्ट या ठिकाणी स्पष्ट करता येईल. फाईल ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन.
तर सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन ही सर्वात सोपं ऑर्गनायझेशनचं माध्यम आहे. यात रेकॉर्ड हे क्रमबद्ध पद्धतीने ऑर्गनाईज केले जातात. यात रेकॉर्ड सर्च करताना असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ऑर्गनाईज केल्या जातात आणि यामध्ये जर आपल्याला एखादं नवीन रेकॉर्ड घ्यायचं असेल तर ते त्या ठिकाणी टाकता येत नाही, ते शेवटी टाकावं लागतं. सिक्वेन्शियल रेकॉर्ड हे अशा डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड करावं लागतं की जे मॅग्नेटिक टेपमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. म्हणजे बघा, जे सिक्वेन्शियल ॲक्सेसची जी परमिशन आहे ती परमिशन देण्याचं काम हे मॅग्नेटिक टेपच्या माध्यमातून केलं जातं. जर आपल्याला एखादं रेकॉर्ड ॲक्सेस करायचं असेल तर आपल्याला आधीचं जे सर्व रेकॉर्ड आहे ते त्या ठिकाणी वाचावं लागतं. सिक्वेन्शियल फाईलचे काही आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा की ऑर्गनाईज करणं सोपं जातं. त्याच पद्धतीने बघा, समजण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी असं सोपं या ठिकाणी फाईल ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट आपल्याला सांगता येईल की देखरेख त्याची करायची असेल आणि आयोजन जर करायचं असेल तर ते करणं या ठिकाणी सोपं जातं. रेकॉर्ड लोड करण्यासाठी केवळ रेकॉर्डची त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्याच पद्धतीने बघा, स्वस्त मीडिया जो आहे किंवा ते जे डिव्हाइस आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं. सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनचे आपल्याला डिसॲडव्हान्टेजेस सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे, विशिष्ट माहिती जर मिळवायची असेल तर त्यासाठी संपूर्ण फाईलवर प्रक्रिया करणं आवश्यक असतं. त्यानंतर जे काही रेकॉर्ड आहे त्याचा जो काही रेकॉर्ड करण्याचा दर आहे तो त्या ठिकाणी कमी असतो. त्याच पद्धतीने व्यवहार हे आधीच्या प्रक्रियेमध्ये संग्रहित करून ठेवणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट आहे, डेटा रेसिडियन्सी जास्त आहे, कारण जो काही डेटा आहे तो समान स्वरूपाचा असतो आणि समान डेटा वेगवेगळ्या कीवर वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी संग्रहित केला जाऊ शकतो. यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनमध्ये जेव्हा काही मुख्य व्हॅल्यूद्वारे अनुक्रमे रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता असते आणि त्याच की व्हॅल्यूद्वारे थेट रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता भासते आणि तेव्हा जो रेकॉर्डचा संग्रह प्रभावीपणे आयोजित केला जाऊ शकतो त्याला इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन असं म्हणतात. तर बघा, असेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी ते स्टोअर करून ठेवलं जातं, म्हणजे चढत्या क्रमाने ते स्टोअर करून ठेवावं लागतं. जेव्हा एखादा नवीन डेटा रेकॉर्ड असेल किंवा डेटा असेल त्या फाईलमध्ये घेतला जातो तेव्हा त्या रेकॉर्डचा क्रम त्या ठिकाणी जतन करणं आपल्याला आवश्यक ठरतं. त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतील. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन हे खूप उपयुक्त असतं जेव्हा की निर्दिष्ट करून प्रवेश किंवा रेकॉर्ड करणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. त्याच येतील ज्यावेळेस जे रेकॉर्ड आहे त्याची संख्या टेबलवरती जास्त झालेली असते त्यावेळेस सिक्वेन्शियल इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनचा वापर त्या ठिकाणी उपयुक्त झालेला दिसून येतो. त्यानंतर बघा, ही इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन ही अत्यंत उपयुक्त अशी आहे की जी रेकॉर्ड करण्यासाठी आणि त्या निश्चित करून दिलेले जे काही रेकॉर्ड आहे त्यामध्ये प्रवेश करणे अत्यंत त्या ठिकाणी सुलभ झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अपडेटिंग इज इझिली अकोमोडेटेड. सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनचे काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येतील. ज्यावेळेस जे रेकॉर्ड आहे त्याची संख्या टेबलवरती जास्त झालेली असते त्यावेळेस सिक्वेन्शियल इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनचा वापर त्या ठिकाणी उपयुक्त झालेला दिसून येतो. त्यानंतर बघा, ही इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन ही अत्यंत उपयुक्त अशी आहे की जी रेकॉर्ड करण्यासाठी आणि त्या निश्चित करून दिलेले जे काही रेकॉर्ड आहे त्यामध्ये प्रवेश करणे अत्यंत त्या ठिकाणी सुलभ झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रेकॉर्ड अपडेट करणे या ठिकाणी सहजपणे सामावले जाऊ शकते. फाईल ऑर्गनायझेशनची दुसरी पद्धत आहे डायरेक्ट किंवा रँडम फाईल ऑर्गनायझेशन. तर यामध्ये जे काही रेकॉर्ड आहे ते अनुक्रमणिका करून करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नसते. नवीन रेकॉर्ड फाईलच्या शेवटी जोडले जाऊ शकतात किंवा सॉफ्टवेअरची जी काही कमांड आहे त्याच्या आधारे विशिष्ट ठिकाणी घेतल्या जातात.
तर रेकॉर्ड शोधण्यासाठी किंवा नोंदणी जोडण्यासाठी किंवा संबंध प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी पत्त्याची आवश्यकता असते.